कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यानं गर्दी वाढतीये। कर्जत चार फाटा परिसरातील रेल्वे ओव्हरक्रॉस ब्रिज अरुंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक अडचणींचा सामना करावा लागतोय। या गंभीर समस्येवर तातडीनं तोडगा काढावा या मागणीसाठी किरण ठाकरे यांनी दिल्ली इथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। कर्जत चार फाटा परिसरातला ओव्हरब्रिज हा कर्जत शहरात ये जा करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून अरुंद रचनेमुळे इथे सातत्यानं वाहतूक कोंडी निर्माण होते। विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कर्जत शहरात येण्यासाठी स्थानिक नागरिकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते। अवजड वाहनं, बस, खाजगी वाहनं तसंच दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं अपघाताचा सुद्धा धोका वाढलाय। अनेकदा वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। दिल्ली इथे झालेल्या या भेटीदरम्यान किरण ठाकरे यांनी ओव्हरब्रिज रुंदीकरणाची तातडीची गरज स्पष्ट केली। स्थानिक नागरिकांच्या अडचणींचं वस्तुनिष्ठ चित्र केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडलं। या समस्येची दखल घेऊन नितीन गडकरी यांनी विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं असून संबंधित विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचं आश्वासन दिलंय। या सकारात्मक प्रतिसादामुळे कर्जत परिसरातल्या नागरिकांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लवकरच या रेल्वे ओव्हरक्रॉस ब्रिजच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानं कर्जत शहरातल्या वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना सुद्धा दिलासा मिळेल। दरम्यान किरण ठाकरे यांच्या प्रयत्नांचं सुद्धा कर्जतकरांकडून कौतुक होते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।